अतिशय आनंदाच्या आणि शांततेच्या वातावरणामध्ये आजचं गणेश विसर्जन पार पडलेलं आहे। 12 वाजले, वाद्य संपलेलं आहे। जे गणेश भक्त ते त्यांच्या वाहनात विसर्जनासाठी घेऊन चालले आहेत आणि दिवसभर अगदी शांततेच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये ढोल आणि पारंपरिक वाद्याच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच गणेश भक्तांनी आपली मिरवणूक साजरी केलेली आहे। त्याबद्दल मी पोलीस स्टेशन सिटी चौक आणि पोलीस आयुक्तालयातर्फे त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि पुढील याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देते। उत्सव आणि ईद एकामागे एका पाठोपाठ एक आलं होतं, एक अनपेक्षित दडपण बंदोबस्ताचं आलं होतं, काय वाटतं? नाही, त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांनी सौजन्याची भूमिका दाखवली। डॉक्टर मुर्तुजा आहेत ते केंद्रीय कमिटीचे अध्यक्ष, त्यांची बैठक घेतली तर त्यांनी मोठेपणा दाखवून त्यांचा जो उत्सव होता तो त्यांनी 19 तारखेला पुढे 2 दिवस पोस्टपोन केला आणि त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे। आता त्यांची 19 तारखेला जुलूस असणार आहे। आज गणपती विसर्जन शांततेत झालं, तसंच त्यांचंही आम्ही पूर्ण बंदोबस्ताच्या याच्यामध्ये। मॅडम, उद्या छावणी गणेश महासंघाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे, परवा मुस्लिम बांधवांचा जुलूस आहे, काय आव्हान करणार? काही नाही, हेच की आमची अपेक्षा एकच असते की जोही काही सण असेल, जोही उत्सव असेल तो शांततेच्या मार्गाने आणि कायद्याच्या चाकोरीत राहून करावा। आज जसा झाला तसाच प्रत्येकाने आपले सण उत्सव आपल्या आपल्या मर्यादेत आपल्या कायद्याच्या बांधील आम्ही जे अटी शर्ती घालून देतो त्याच्यामध्ये जर केला तर आमचाही ताण कमी होतो आणि आनंदाचंही वातावरण असतं। आमची एवढीच अपेक्षा असते की समाजात कुठली अनुचित घटना न घडता एकोप्याने राहून, म्हणजे कुठलाही धर्म हे न करता आपल्या आपल्या धर्माच्या याच्याप्रमाणे जर आपले सण उत्सव केले तर हा वातावरण कायम आपण टिकवू शकतो। धन्यवाद मॅडम। धन्यवाद। नगरातला गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्लासा प्रचंड उत्साहात चालू आहे। अनेक भाग रोड कोणाचं पावली पद्धत असेल, कोणाचं गाण पद्धत असेल, कोणाचं ढोल पद्धत असेल, जुने बँड आहेत, जुन्या गाण्यावर नृत्य करतात। त्याचा एक आनंद, आत्मिक आनंद वेगळा आहे। समाजाची परंपरा राहिलेली आहे, त्यानं सर्व जाती धर्माचे सर्व राजकीय आनंदाचा परंपरा याही वर्षात